दरिया से हमारा पानी बहेगा या उनका खून बहेगा. त्यांचीच चाटायची. काही होणार नाही. आपण मारायला तयार राहू किंवा आपली करून घ्यायला तयार आहोत. भाजप असू, काँग्रेस असू, मनसे असू, हिंदूंना मारूनच टाका आणि चालवा तुमचं सरकार काय असेल ते. पाकिस्तानलाही माझं सांगणं आहे, तुमच्या छात्रावर बसून दांडा घालायची तयारी आमच्यामध्ये आहे. भारतीय सैन्य तेव्हाही कमजोर नव्हतं आणि आजही कमजोर नाही. ती लायकी बी नाही, तुमची ती अवलत बी नाही. जर पाणी नाही वाहिलं सिंधूमध्ये तर हिंदूंचा खून होईल. 5-5 बापांची अवलाद तुम्ही. भारत तुमचा बाप आहे. भारत को कहना चाहूंगा कि सिंधु हमारा है और सिंधु हमारा रहेगा. या इस दरिया से हमारा पानी बहेगा या उनका खून बहेगा. बघितलं मित्रांनो, ही आहे पाकिस्तानातील नेत्यांची भाषा. आणि आपले राजकारणी काय करताय? आपल्या राजकारणाचा टाइम चाललाय भाईचारा करण्यामध्ये. लाज वाटली पाहिजे राजकारण्यांना भाईचारा करण्यासाठी. अरे जिथं फक्त हिंदू धर्म बघून 28 लोकांना किंवा एक त्यातला मुस्लिम आहे म्हणजे 27 हिंदू लोकांना दिवसा ढवळ्या गोळ्या घालून धर्म विचारून मारलं, या लोकांसाठी तुम्ही त्यांना पाठिंबा घालताय. आहेत अजूनही आपल्या भारतामध्ये अशी काही डावी विचारसरणी आहे जे आजही त्या गुन्हेगारांना, त्या आतंकवाद्यांना पाठीशी घालताय आणि ऊर पडावताय की हा हल्ला धार्मिक नव्हता म्हणून. लाज वाटली पाहिजे त्यांना. आणि त्यांची तरी काय चुकी हो? देशामध्ये साधारण 100 कोटी हिंदू जनता असताना आपण डाव्या विचारसरणीला अशा लोकांना निवडून देतो ज्यांना फक्त त्या पाकड्यांचं लांबूचारण करायचे, त्यांचीच चाटायची. काय उपयोग अशा नेत्यांचा? हे बघा, मी कुठल्याही डाव्या किंवा उजव्या विचारसरणीचा माणूस नाही, परंतु जे लोक आपल्या भारतावर हमला करतात, जे लोक एक धर्म पाहून हल्ला करतात, त्या लोकांना जर तुम्ही पाठीशी घालणार असाल ती लाज आणि शरम वाटण्याची गोष्ट आहे. तुम्ही बघा टीव्ही उघडून कित्येक राजकारणी लोक दिसत आहेत जे आजही त्या पाकड्यांचं, त्या हमला करणाऱ्यांचं लांबूचारण करताय, पाठीशी घालताय आणि त्यांच्या खूप मारून घेत आहे. काय ते विचारू नका. लाज वाटली पाहिजे या लोकांना असं वागताना. अरे जिथं आपल्याच काश्मीरमधील, आपल्याच पालगाममध्ये येऊन, भारताच्या ठिकाणामध्ये येऊन बाहेरून 2 माणसं आहेत, त्या स्थानिक 2 माणसं असतात, 4 इस्लामिक किंवा मुस्लिम असतात आणि मारतात कोणाला? तर फक्त आणि फक्त हिंदू धर्म विचारून हिंदू लोकांना. एक जो मुस्लिम मेलाय ना तो फक्त हिंदूंना मारताना आडवा आलाय, त्या पाकड्यांच्या मकसद मध्ये आडवा आलाय. म्हणजे हिंदूंना वाचवण्यासाठी आडवा आल्यामुळे त्याला मारलं. याचा अर्थ हाच होतो की हिंदूंमुळेच तो मेला. म्हणजे काय? तर हिंदूंचाच राग होता, हिंदूंचाच द्वेष होता आणि हिंदूंनाच मारायचं होतं. एवढी साधी गोष्ट जर आपल्याला कळत नसल, 100 कोटी हिंदू भारतीयांना कळत नसल किंवा संपूर्ण भारताला कळत नसल, आपल्या राजकारणाला कळत नसल, तर त्या सोडून राजकारण नाही. काही होणार नाही आपलं. तुम्हाला सांगतो काही होणार नाही. आज ते काश्मीरमध्ये आलेत, उद्या आत येत जातील. काही वाकडं होणार नाही आपल्या जनतेचं. आणि आपण मारायला तयार राहू किंवा आपली करून घ्यायला तयार आहोत. काही होणार नाही आपलं. हिंदू 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 करून हिंदू जगणार नाही. त्यासाठी कठोर पावलं उचलावेच लागतील आणि नसन उचलायचे तर पुढची तयारी ठेवा मित्रांनो. काही उपयोग नाही. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकून पोस्ट करून काही एक होत नाही. त्यासाठी हिंदू म्हणून हिंदू विचारसरणीलाच आपल्याला पुढे न्यावं लागेल. मला काही घेणं नाही कुठल्या पार्टीशी. भाजप असू, काँग्रेस असू, मनसे असू किंवा अजून कुठल्या पार्ट्या असू, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. उद्या शरद पवार साहेब जरी म्हटले की हो हिंदूंवरती हमला झाला तर माझं मतदान त्यांना असेल, पण असं होतच नाही दिसत. का नाही होत मला अजूनही कळलं नाही. परंतु आपल्या नेत्यांना त्यांचं काय एवढं लांबूचालन करायचंय हे समजायला काही मार्ग नाही. फक्त वोट बँक वाचवायची म्हणून तुम्ही 100 कोटी हिंदूंना डावलून त्या तोडक्या लोकांची साथ देणार असं, पाकिस्तानी लोकांची साथ देणार असं, तर काय उपयोग याचा? अजिबात उपयोग नाही. मग याचा अर्थ तुम्ही हिंदूंना मारूनच टाका आणि चालवा तुमचं सरकार काय असेल ते. आणि पाकिस्तानलाही माझं सांगणं आहे, बाबांनो 50 वर्ष किंवा 70 वर्षापूर्वीचा आमचा देश राहिलेला नाही. तुम्ही जर 1 पाऊल उचला आम्ही 10 पावलं उचलू. तुमच्या छात्रावर बसून नाही तिथं नको तिथं दांडा घालायची तयारी आमच्यामध्ये आहे आणि आहेच. भारतीय सैन्य तेव्हाही कमजोर नव्हतं आणि आजही कमजोर नाही. फक्त तेव्हा ऑर्डर देणारे कमजोर होते, विचार करत होते, पण आताचे ऑर्डर द्यायलाही कमजोर करणार नाही. 140 कोटी जनता देखील त्यांच्या पाठीशी असेल आणि आमच्या आर्मीवर पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळं तुम्ही चुकीचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या धूर काढणार हे नक्की. युद्धाची सुरुवात आम्ही करणार नाही आणि आतापर्यंत केलीही नाही, परंतु युद्धाचा शेवट करण्याची धमक, ताकद भारतामध्ये नक्कीच आहे. त्यामुळे जरा जपून राहा बाबांनो. आमच्या नादी लागायला आता जाऊ नका. पहिला भारत किंवा पहिले भारतीय राहिलो नाही आम्ही. आता आम्ही कोणाच्याही वाटत जात नाही, कोणालाही हात लावत नाही, कोणालाही बोट लावत नाही. परंतु जर आमच्या देशावाकडे नजर केली तर आम्ही मागं हटणाऱ्यांपैकी नाही. हे नेहमी लक्षात ठेवा पाकड्यांनी. आता बाद झालं तुमचं लागून चालत. सहन होणार नाही, अजिबात सहन होणार नाही. काय करताय तुम्हाला करा. आमची पूर्ण तयारी, आमच्या सरकारवर, आमच्या सैन्यावर, आर्मीवर पूर्ण विश्वास आहे. तुमची लायकी नाही भारतीय सैन्य पुढे येण्याची, अजिबात लायकी नाही. तुम्ही चोरून लपूनच करू शकता काय करायचं ते. तुमच्याच्यानी समोरासमोर येऊन लढणं शक्य नाही. तुमची ती लायकी बी नाही,
तुमची ती अवलत बी नाही. तेव्हा माझं सांगणं आहे आता पाकिस्तानला, बाद झालं तुमचं. आता सहन होणार नाही, सहन करण्यात येणार नाही. आणि काय म्हणताय ते, जर पाणी नाही वाहिलं सिंधूमध्ये तर हिंदूंचा खून होईल. तुमची लायकी आहे का 5-5 बापांची अवलाद तुम्ही आम्हाला सांगणार का तुम्ही कोणचं रक्त वाहणार आणि कोणाचं नाही? बाद झालं, परत बोलायचं नाही. आणि बोलायचं असं तर समोर येऊन बोला, बघूया. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. अरे ज्या भारताने तुम्हाला उभं केलं, जो भारत तुमचा बाप आहे, त्याला तुम्ही आज असं बोलताय, त्याच्यावर दहशतवादी हल्ले घडवताय तुम्ही. लाज वाटण्याची गोष्ट आहे तुम्हाला. असो, तुम्ही सुधारणार नाही कारण तुम्ही एकाची अवलत नाहीच पाकड्यांना. पण असो, यानंतर सहन होणार नाही. आमचं सरकार, आमची 140 कोटी जनता आणि आमची आर्मी म्हणजे आमचं सैन्य ह्या गोष्टी सहन करू शकत नाही. तुम्ही तसा प्रयत्न देखील करू नये. या संपूर्ण प्रकरणावरती तुमचे मत काय आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.